झी 24 तासनं उघडकीला आणलेला पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातला आरोपी शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमाराला हजर झालेली आहे आणि वकिलांसह शीतल तेजवानी आता पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेली आहे। दुपारी 12:30 वाजल्यापासून शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आलेली आहे, उपस्थित आहे आणि झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीची आज आता चौकशी होणार आहे। त्या दृष्टीने पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या बऱ्याच घडामोडी सुरू आहेत। शीतल तेजवानी गेल्या काही तासांपासून पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये उपस्थित आहे। शीतलची आज चौकशी होते का, पुढे नेमकं काय होणार आहे, आजच्या दिवसामध्ये काय काय नेमक्या घडामोडी घडतात या सगळ्यावर झी 24 तासचं लक्ष आहे। तर काय नेमके पुण्यातून अपडेटेड जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्याबरोबर पुणे पोलीस आयुक्तालयामधून थेट जोडले गेलेले आहेत। मधल्या काही काळामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडल्या जाणून घेऊया। चंद्रकांत, काय नेमकी या क्षणाची अपडेट आहे? अनुपमा, बरोबर 12:30 वाजता शीतल तेजवानी या केबिनमध्ये DCP मई आर्थिक गुन्हा शाखेचे विवेक मासाळ यांच्या केबिनमध्ये गेल्या। आपण त्यांना फॉलो करत त्यांचं एक्सक्लुझिव्ह शॉट्स पण मिळवले। तेव्हापासून आता 3 वाजून गेलेत। मग बरोबर 2.5 तास झाले शीतल तेजवानी तिच्या वकिलाला पोलिसांनी इथं बसून ठेवलेलं आहे, ज्याला आपण वेटिंग म्हणतो। पोलिसांची एक कार्यपद्धती असते, म्हणजे आरोपीला जर एखादा हाय प्रोफाईल आरोपी जरी असला ना त्याला बसून ठेवायचं, म्हणजे एका प्रकारची शिक्षाच असते। कारण DCP विवेक मासाळ वरती दुसऱ्या केसमध्ये त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करतायत आणि ज्या या केसचे IO जे आहेत दत्ता वाघमारे ते तिकडं हेमंत गावंडे ते बोपोडी केसमधली त्यांचा जबाब नोंदवून घेत आहेत तिकडे त्यांच्या केबिनमध्ये। मी त्यांची जी रूटीन कामं आहेत ते सुरू आहेत, तर तोपर्यंत मग ही VIP आरोपी आहे म्हणून तिला वेगळी ट्रीटमेंट नाही, तिला रितसरीचं बसून ठेवलं गेलेलं आहे। मेसेज हाच द्यायचा आहे पोलिसांसमोर सगळे समान, म्हणजे किंबहुना एक पद्धत असते पोलिसांची। त्यामुळं आता कदाचित आज साधारण वरचं जबाब नोंदवून घेण्याचं काम संपल्यानंतर DCPचं ते खाली येतील त्यांच्या केबिनमध्ये, नंतर IO येतील दत्ता वाघमारे, ते दोघं पुन्हा त्यांची चौकशी करतील, जबाब नोंदवून घेतील। ते आज जे वकिलासोबत जे डॉक्युमेंट घेऊन आलेले शीतल तेजवानी ते पुन्हा दाखल करून घेतील। कदाचित सूर्यास्तापर्यंत इथंच त्यांना बसून ठेवतील, नंतर पुन्हा पुढची चौकशी करून कदाचित आज सोडलं जाऊ शकतं। कारण आज अटक होणार का हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे। तर आपण सूत्रांना विचारलं, मग तर प्रोसिजर अशी आहे लगेच अटक होते असं अजिबात नाही, कारण हा आर्थिक गुन्हा शाखेचा गुन्हा आहे, हा फसवणुकीचा गुन्हा आहे, याच्यात लगेच अटक होतेच असं नाही। त्यामुळं अटक करणार का, पण अटक झाली पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। पण अजून जे 272 वतनदार आहेत त्यांचे जबाब नोंदवायचे, त्यांची कशी फसवणूक केली ना, कशी पॉवर पॅटर्न लिहून घेतली, त्यांना पैसे दिले नाही दिले तर कधी दिले, आणि समजा जमीन विकल्यानंतर पैसे देणार असं तिने आश्वासन केलं होतं, ते कुठं लिहून घेतलंय का, लिहून दिलंय का, ते कुठंच काही नाही। असा हा गुन्हा आहे फसवणुकीचा, आणि वरून हा भूखंड शासकीय आहे। शासकीय भूखंड विकायचं परमिशन दिली कोणी तुम्हाला? तर ते शीतल तेजवानी दावा आहे की 1994चं विलासराव देशमुख ज्यावेळेस महसूल मंत्री होते त्यावेळेसचा आदेश आहे, त्यानुसार ही जमीन रिग्रांट करण्याचा राज्यातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जमिनी रिग्रांट करण्याचा निर्णय झाला, म्हणून ही आम्ही प्रयत्न केले। पण त्यानंतर 2 महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि एकनाथ खडसे यांच्याकडे या प्रकरणाची, या मोंडवा भूखंडाची सुनावणी झालेली। या शीतल तेजवानी ही पॉवर पॅटर्न घेऊन जी कोर्टात लढत होती, हायकोर्टापर्यंत गेली होती, तिची याचिका फेटाळलेली। म्हणजेच थोडक्यात ही जमीन आजही शासकीय जमा आहे, आजही मुंबई सरकार असं सातबाऱ्यावर नाव आहे, आणि बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची तिथं ऑफिस आहे, गार्डन आहे, आणि बाकीची पडजमीन आहे साधारण 38 एकरची, 2 एकर ती गार्डन आहे। म्हणजे आजही तरी मग ही शासकीय जमीन विकण्याचा कसा प्रयत्न झाला, तर ते स्किप ऑप्शन असतं, ते दस्त नोंदणी करताना बंद सातबारा असताना स्किप ऑप्शन, ते फक्त सब रजिस्टर आणि रजिस्टरला अधिकार असतं, ते वापरून ते रवींद्र तारू यांनी हे दस्त नोंदवून घेतलेलं आहे आणि विकलाय कोणाला? तर ॲमिडिया कंपनी कोणाची? तर पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील। पार्थ पवारचे 99% शेअर्स, म्हणून ही केस सगळी पूर्ण हाय प्रोफाईल आहे। झी 24 तासांनी सगळे उघडीक झाल्यानंतर आता सगळे सावरासावरी ज्याला आपण प्रशासनाकडनं हे प्रयत्न सुरू आहे। 8 दिवस होणे कुठंच काही होत नव्हतं, पण सातत्याने झी 24 हा मुद्दा लावून झाल्यानंतर अखेर शीतल तेजवानीला चौकशीला बोलवलं पुणे गुन्हे आर्थिक शाखेनं। मग ज्या बावधन पोलीस ठाण्यात याचा गुन्हा दाखल झाला पहिला मुद्राक्षण, त्या पोलिसांनी अद्याप काहीच हालचाल का नाही केली, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्या तुलनेत किमान पुणे पोलीस आयुक्तांनी त्यांना त्या बोपोडीच्या गुन्ह्यात याचं नाव टाकून चौकशीला तरी बोलवलं आर्थिक गुन्हे शाखा, कारण शेवटी हा 300 कोटीच्या जमिनीच्या व्यवहाराचा प्रश्न आहे। कारण कुठल्याही 100 कोटीच्या पुढे गुन्ह्याची व्याप्ती गेली की तो आपोआप नैसर्गिक न्यायाने
आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होतो, हा खडकमाळचा गुन्हा आहे, तो इकडे वर्ग झाला. तिला अखेर चौकशीला बोलवलंय सर, बसून ठेवलंय गेले 2.5-3 तास, आणखीन 4 वाजेपर्यंत. मग त्यांची वरची रुटीन कामं संपल्यानंतर अधिकारी DCP आणि IO दत्त वाघमारे येतील, तिची चौकशी करतील, जाब नोंदवून घेतील, मग पुढच्या पुन्हा तिला बोलवतील की अटक करतील, हे संध्याकाळी स्पष्ट होईल. अगदी चंद्रकांत, असे संपर्कात रहा, आपण यावर आणखी चर्चा करणार आहोत. मात्र एकंदरीतच आज शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशीसाठी आता हजर आहेत. चौकशी काही वेळामध्ये यामध्ये होतीये. तर झी24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये शीतल तेजवानी आज एक्सक्लुझिव्हली चित्रित झालेली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यालयामध्ये शीतल तेजवानी आता सध्याही आहे आणि तिथला हा सगळा प्रत्यक्ष आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. DCP आर्थिक विभाग माशाळकर, विवेक माशाळकर सरांचं ऑफिस आहे, इथंच ते आतमध्ये आहेत. आता आपण गेट उघडून जाण्याचा प्रयत्न करू. आत लावून घेतलेले बघा गेट त्यांनी, आपण तिकडून प्रयत्न करूया. इथं त्यांची चौकशी होणार आहे, इथं त्यांची इन्क्वायरी होऊ शकते. आपण मॅडम, काय तुमची भूमिका आहे प्लीज सांगा ना. ते समोर दिसते तोंड शीतल तेजवानी आहेत, आपण प्रेक्षकांना दाखवूया. त्याच शीतल तेजवानी आहेत, ते बोलायला नकार देत आहेत. आता आपण प्रयत्न केला त्यांच्याशी. आता हे DCPचं ऑफिस आहे सर, त्याची चौकशी करतीलच, पण त्या बोलायला नकार देत आहेत. त्यांनी तोंड झाकून घेतलं, याच्यावरूनच त्यांची काय भूमिका आहे सहज समजू शकतो आपण सातत्याने त्यांना फॉलो करतोय. समोर येत नाहीत, त्या बंद दाराआड आहेत. आज DCP सर आले, त्यांची एन्क्वायरी करतील. परवा दिवशी त्यांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे, पण ते माध्यमांसमोर येणं का टाळतायत, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.